पाहण्याकरता काहीतरी नाही ना, सर्व तोच नटलाय ना. मग सर्व जर तो नटलाय तर काय पाहायचं? काय पाहायचं? आरशात पाहिलं म्हणजे काय पाहिलं? कुणाला पाहिलं? आहे ते पाहिलं का नाही ते पाहिलं? आरशात दिसलं म्हणजे काही दुसरं दिसलं का? नाही, आहे तेच दिसलं. आहे तेच, आहे तेच. आप आपणा ते अलिंगावे, आप आपणा ते नियोगावे, आप आपणा ते अलिंगावे. आपणच आपल्याला आलिंगन द्यावं. काय निवांत बसलाय, आपल्या गालावरच हात फिरवतोय, ते तोंडबिंड वाकडं करून. कोणाच्या गालावर हात फिरवतोय? आपल्या. बरं, कोणाला वाटलं नाही, दुसऱ्याला का? हां, तसं या ठिकाणी विश्वाच्या रूपाने परमात्माच आप आपल्याला पाहतो, आप आपला आनंद भोगतो. पाहणे ही क्रिया होण्यात द्वैत द्वैत तर नाही, म्हणून दृश्य मिशाने आपल्याच आपल्याला पाहणे आहे. जाऊया पुढे. येथे बोलणे न साहे, जाणे न समाये, अनुभव न लाहे अंगी भरो. स्फूर्ती मात्र शब्दाचा लाग लागत नाही. बोलणे सहन केले जात नाही. बोलणेच काय, न बोलणे सहन केले जात नाही. बोलणं हेही नको आणि न बोलणं हेही नको. नुसतं स्वरूप मात्र. काय स्वरूप मात्र? आपण काय वेळेला म्हणतो, जरा गप्प बसा ना, तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय. बोलण्याचा जसा त्रास आहे तसं न बोलण्याचाही त्रास आहे ना. नवरा बायकोला म्हणाला, किती बडबड करते, जरा स्वस्त बस ना. किंवा ती त्याला म्हणाली. घरात दोघांपैकी कोणतरी एक तसं असतं. एक बडबड असलं तर एक गप्प राहणार असतो. दोन्ही जर बडबडी असली, एक नगारा आणि एक ताशा. एक ढमढम वाजतो, दुसरा तडतड वाजतो. आणि दोघाच्या नादात दोघाला काही ऐकू येत नाही. म्हणून एक स्वस्थ बसणारा असावा आणि दुसरा बोलका असावा. संसार चालतो. तसं बोलणं काय, न बोलणं काय. बोलणंही सहन होत नाही आणि न बोलणंही. ते म्हणले, किती बडबड करता तुम्ही? गप्पा बसला. बहुतेक घरामध्ये अशीच परिस्थिती आहे. म्हणजे तीच बोलत असते, हा ऐकत असतो. चान्सच नाही हो. आणि त्यातल्या त्यात पुन्हा गव्हर्नमेंटने 50% दिलं. कशाचं राहिलं तुमचं? संसारात पूर्ण अंगाला झटका आलाय, आता कायदेशीर अर्धा अंगाला झटका आला. कशाचं काय ना काय. हा गप्पा बसला. जेवायला वाढू का? अहो काय बहिरे झाला का? तुम्हाला बोलायला काय झालं? म्हणला, मगाशी शंक करत होतीस बोलतो म्हणून, आता बोलत नाही म्हणून शंक करतीस. कळलं का? बोलणं हेही सहन होत नाही, न बोलणं हेही सहन होत नाही. कारण आहेच आहे. बोललं तरी आहेच आहे, न बोललं तरी आहेच आहे. नाही कळलं तुम्हाला? याच्या संसारातला खालच्या लेवलला सांगू, तो आहे तसाच आहे ना. आता काही स्वभावात बदल होणार आहे का? आहे तसाच आहे. करताना जर काळ्या रंगाचा गेला असेल तर आयुष्यभर काळ्या रंगाकडेच पाहावं लागेल. नाही, काय सांगायचं ते मी आपलं. हो, केला असेल तसाच. आता एखाद्या नक्ट केला असेल, नुसतं असं दिसतंय, बाकी काही दिसत नाही. म्हणजे नाकाचा पत्ता दिसत, नुसतं दिसतं. आता याला काय करावं? नाही नाही, बघताना कुठे आंधळावतस का? दिसतंय ना तुला. बघून केल्यानंतर आयुष्यभर तेच बघ. कशा करता सांगितलं मी? तक्रार करायचं काही कारण नाही आहे. तसं जीवनामध्ये उगीच नाहक तक्रार करू नका. जे आहे त्याचा आनंद भोगा. संपलं. तक्रार करून काही पालटणार नाही. काय
हां, म्हणून व्यवहारामध्ये सुद्धा एक शब्द चांगला वापरला जातो, सहनशीलता ही असावी लागते. आणि मला असं वाटतं प्रवचन ऐकून तेवढी जरी तुमच्यात आली तर पुढचं आपोआप घडेल. सहनशीलता, सहनशीलता ही अत्यंत आवश्यक. काही काही माणसं कशी असतात, तापलेल्या तव्यावर पाणी टाकले की चर. पुढचं सांगतो जाऊन म्हणजे कळेल तुम्हाला. तवा तरी तापावा लागतो, हे कायम तापलेले आहेत. खाली गॅस लावलेलाच आहे, नुसतं असं टाकलं की चर. नवरा म्हणला काय ग, हा तुम्हाला काय जातं गप्पा मारत बसायला, सगळं मला उपसावं लागतं. माझं म्हणणं कळलं का? तर आता मिळवणी करू का पुन्हा? कशी जरी असली तर त्याला म्हणलं आता काय एवढ्या वर्षी काढले 3 मी आता काही 2 याची सुद्धा सवय लागली आहे मला. म्हणला महाराज ती दिवसातून एकदा जर रागवली नाही तर मलाच बरं वाटत नाही. किती कोडगा माणूस आहे हा. क्षमा करा. आनंद भोगावा आपला. काय अर्थ काय झाला? त्याची सुद्धा सवय, त्याची सुद्धा सवय. तसं कोण कोणाला पाहतं. आता एकरूपता इतकी झाली आहे की तिथे कशाचंच काही वाटायचं शिल्लक राहिलेलं. म्हणून महाराज म्हणाले न बोलण्या ही पैसू नाही येते. इथे बोलण्यासारखंच नाही, ही अनुभवाची प्रतिष्ठा चालत नाही. अनुभव निर्वेज उडला, अनुभवे वेडावला अनुभूती येणे. म्हणून यया ते येणे, ये परीच पाहणे, पाहता काही कोणी पाहिले नाही. काही पाहिलं तरी आता काही पाहिल्यासारखं नाही आहे तो तोच आहे. लवकर पुढे जाऊ. पुढे महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले स्वय दर्शनाची सवा अवघीच जात असे फावा, परी निजात्म भावा न मोडतेची. तो निजात्म भाव आहे. निजात्म भाव कोणत्याही अवस्थेमध्ये मोडत नाही. ईश्वरी सत्तेचा जो निजात्म भाव आहे, जे स्वरूप आहे, ते कोणत्याही अवस्थेमध्ये महाराज म्हणाले स्वदर्शनाची सवा अगव्या जाती फावा. अगा निजात्म हे ऐसे जाण आपला आत्मा आपण. म्हणून स्वतः सिद्ध साधन जन्मलेचे नाही. स्वतः सिद्ध निराळ साधन जन्मलेचे नाही. आपला आत्मा आपण. मी मागे फोड आत्मा. कोण आहेस तू? आत्मा. आत्मा आतर बाहेर तू काय आहेस? आत्मा तू एक सरा. कोण आहेस? आत्माच आहेस. एवं प्राप्तीच्या न लागोनी मळ, साधने होती सफळ, काजे साधनेसी एक वेळ. वा काय लिहितात बघा. प्राप्तीचा हे प्राप्त झालं याचा मळ सुद्धा लागत नाही, कारण नित्य प्राप्त आहे, नित्य उपलब्ध आहे. मागे एकदा मी आपल्याला मोठ्या शब्दात सांगितलं होतं. सहसा मोठे शब्द कमी वापरतो, पण ती जी फ्रेज तयार झालेली आहे प्रवचनात ती फार सुंदर आहे. ऐकून घ्या. अप्राप्त वस्तू प्राप्त होत असते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असत्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. कोडच आहे, हेच त्याचं उत्तर आहे. अप्राप्त वस्तू प्राप्त होते. प्राप्त वस्तू ही नित्य प्राप्त असल्या कारणाने नित्य अप्राप्त आहे. मिळायची शिल्लक राहिली नाही, म्हणजे मिळण्याचा मळ त्याला लागत नाही. बर मग खचेरे करून बसला. बर चला पुन्हा समजून सांगतो. जे मिळालं नाही ते मिळतं, जे मिळू नाही ते मिळत नाही, फक्त कळतं. अजून सिम्प्लिफाईड लँग्वेज. आता दृष्टांताने सांगतो. माझा नेहमीचा दृष्टांत आहे, पण तो माणसांना जास्ती भावतो नाही. ते आणखीन अनेक सांगता येतील बरं का. आता चला इथला दृष्टांत सांगू. इथे प्रवचनाच्या वेळेला रोज दोघांची नावं पुकारली जातात. एक पोथीला हार घालतो, एक मला हार घालतो. म्हणजे कधी आत्तापर्यंत चुकले नाहीत. यदा कदाचित हाराची ऑर्डर दिलेली आहे. माळ्याला काही अडचणीमुळे इथपर्यंत पोचता आलं नाही. बरोबर 2 मिनिटं असताना मी येऊन बसलो. हार हार बरोबर सुरुवात केली. हात हार नाही घातला.
काय आज हार का नाही घातला? माझं म्हणणं कळलं का? रोज हार घालतात तर तुमच्या लक्षात येतो का? नाही येत. ज्या दिवशी हार घालणार नाही त्या दिवशी हार घातला नाही लक्षात येईल. कळलं का? हां. का लक्षात येत नाही? तर आहे म्हणून लक्षात येत नाही. ज्या दिवशी नाही होईल त्या दिवशी लक्षात येईल. बापानी केलेलं मेल्यावर आठवतं, जिवंतपणी आठवत नाही. हीच तर जीवनातली मोठी ट्रॅजेडी आहे. काय म्हटलं? चला तर नेहमीचा दृष्टांत पुन्हा सांगतो, आणखीन चांगलं कळेल. माझा एक ड्रेस ठरलेला आहे, नाही त्याच्यामध्ये कधीच फरक काही होत नाही. विशेष एका गोष्टीचाच फरक असतो, सदरा असतो असाच नेहमी, केव्हाही सकाळी या संध्याकाळी या, गरम झालं तर नसतो एवढं धोतर, बरोबर आहे. आणि इथे आल्यानंतर फेटा डोक्याला आहे, बरोबर आहे ना? हाच भाग आहे. आता रोज मी प्रवचनाला येतोय, तुमच्या लक्षात माझा कधी फेटा आला का? कधी माझ्या फेट्याबद्दल कोणी चर्चा केली का? नाही. पण उद्या जर मी बोडका आलो, महाराजांचं फक्त डोकंच आहे, नाही डोकंच आहे माझ्याकडे, दुसरं काय आहे? बरोबर दिसत नाही बा. आम्हाला बघायची सवय कशी झाली फेटा, बरोबर दिसत नाही. फेटा का लक्षात आला? तर घातला नाही म्हणून लक्षात आला. रोज लक्षात का येत नाही? तो रोज घालतो म्हणून. तसं देव तुमच्यात आहे तिथपर्यंत तुमच्या सकट कोणाच्या लक्षात येत नाही, पण ज्या दिवशी निघून जाईल त्या दिवशी तुम्ही सोडून सगळ्याच्या लक्षात येईल. कळलं का? आता नीट कळलं ना? कोणचीही गोष्ट, आता अजून एक मस्त सांगतो चला. घरामध्ये कोपऱ्यामध्ये आपल्या निरनिराळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. फ्लॉवर पॉट असतो किंवा काहीतरी असा गुच्छ असतो, काहीतरी शो पीस असतात. ते असतात तिथपर्यंत आपलं नजर जाऊन सुद्धा जात नाही, बघून सुद्धा बघत नाही. कळलं का? दृष्टांत नीट लक्षात या. फार सुंदर विवरण आहे. बघून सुद्धा लक्षात येत नाही, पण एक दिवस जर इकडचं हल्लं तर म्हणतो का ग आज काहीतरी समथिंग इज मिसिंग, काहीतरी. नाही नाही, हो म्हणाले ते कोपऱ्यातला ते हत्ती होते ना, ते जरा बाजूला काढून, हां तरी मला वाटलं समथिंग इज मिसिंग. ती म्हणली या घरात एवढ्या दिवस राहता कधीच हत्तीची चौकशी केली नाही. ते म्हणले हत्तीची चौकशी केली नाही कारण हत्ती कधीच चरायला गावात गेला नाही. तेव्हा मला असं वाटलं की जागा सोडून हत्ती चरायला कुठे गेला. ते म्हणले तसं काही नाही, रान बदललं. असं त्या विनोदाचा भाग लक्षात घ्या. का लक्षात आणि का लक्षात नाही, हा जो काही महत्वाचा भाग आहे. लाईट कमी कर रे बाबा. शोभा दिसते पण मला गरम जास्ती होतं, त्रास होतो. आहे ते ठीक आहे आपलं, त्याची उष्णता खूपच आहे. हां असं करा, तुम्हाला लावायचं असेल तर मी सांगे तोपर्यंत सुरुवात करेन लावा, संपल्यानंतर पुन्हा अजून एक 5 मिनटं लावा, संबंध हीट येते अंगावर. तेव्हा लक्षात काय येत नाही? माझं म्हणणं कळलं का? आहे म्हणून. आहे म्हणून. तसं इथे काय सांगतायत? एवं प्राप्तीच ना लागोनी मळ. हा प्राप्त झालं, हा म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. एवढा सुद्धा त्याला मळ लागून देऊ नये, कारण नित्य प्राप्त आहे. नित्य प्राप्त आहे. एक लक्षात ठेवा, ज्याचं प्रेम आहे त्यांनी सांगत फिरू नये माझं तुमच्यावर प्रेम आहे. सांगणं म्हणजे आहे त्या प्रेमाला मळ लावणं. प्रेम नाही सांगता दाविता, अनुभव चित्ता चित्ताचिया. काय एक माणसाला अतिशोक्ती करायची सवय होती. चहा द्यायला बायको आले की म्हणायचा आय लव्ह यू. नसल म्हणत तर म्हणत जा ना, काय माझं काय घ्यायचं आणि तुमचं काय घ्यायचं, म्हणत जा आय लव्ह यू. मग पुन्हा आतून आली, पोहे दिले, व्हेरी गुड, आय लव्ह यू.
पुन्हा टावेल दिला, थँक्यू, आय लव्ह यू यो. ती म्हणली, तुम्ही सारखं लव 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 करताय, माझ्यापेक्षा दुसऱ्या कोणाच्या लव मध्ये पडलाय का म्हणून मला जाणून देताय लव आहे. हा, सारखं सारखं म्हणण्याने त्या लवची चव जाते. ते लव सुद्धा तुमचं आता बेचव व्हायला लागलंय. एकदा म्हटलं मला कळलं, अधूनमधून केव्हा तरी 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी वर्षातून एकदा तरी म्हटलं तरी खूप झालं. पण सारखं सारखं आय लव्ह यू, आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. ते म्हणले, आता मला खरंच संशय वाटायला लागलाय, तुमच्या आहे म्हणण्याने त्या आहे त्या प्रेमाला मळ लागतोय. अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा मुका स्वादनवत. काय म्हणतात नारद आपल्या भक्तिसूत्रामध्ये, अनिर्वचनीय प्रेम स्वरूपा मुका स्वादनवत. मुका स्वादनवत. मुख्याला जर विचारलं जिलबी कशी झाली आहे तर त्याला सांगता येत नाही, पण ॲक्शननी कळतो. कळलं का? मुका स्वादनवत. तसं जे प्रेम आहे ते आहे म्हणणं हा सुद्धा मळ लागणं आहे. तसं परमात्माच तुम्ही आहात, परमात्मा तुमच्यात आहे, तुम्ही परमात्मा आहात. आता त्याला आहे म्हणणं हा सुद्धा मळ सहन होत नाही. एवं प्राप्तीचा न लागोनी मळ साधने होती सफळ. प्राप्तीचा मळ न लागता साधन सफळ झाली. का जे साधनेची एक वेळ आत्मा मात्र, साधनेची एक वेळ आत्मा मात्र. काही सांगायची गरज नाही, काही सांगायची गरज नाही. नुसतं दृष्टीने बघितलं तरी कळतं प्रेम आहे. हे बघा, त्या माणसाचे डोळे इतके बोलके असतात, त्या डोळ्यातून सगळंच कळतं. त्या डोळ्यातून द्वेष कळतो, त्या डोळ्यातून मत्सर कळतो, आणि त्या डोळ्यातून प्रेम सुद्धा कळतो, नाही का? म्हणून महाराज म्हणाले, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख. मागे एकदा सांगितलं होतं मला, जगत भरलेल्या डोळ्याने बघतं, संत डोळे भरून बघतात. भरलेल्या नजरेने बघितलं बघणं निराळं, आणि डोळे भरून बघणं निराळं. डोळे भरून भरलेली दृष्टी, भरलेली दृष्टी दिशा असेल तिथे सतत विकार दिसतात. जिथे प्रेम असेल तिथे सुद्धा वासना दिसते. माझं बोलणं कळलं का? म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, आत्मदर्शनाची आहे तू, जो आत्मा मोहरा प्रवर्ततो, तो पावतसे प्रांतू निजात्म भावे. कोणचा प्रांत? निजात्म भाव. परी आत्म्याच्या ठाई प्रवृत्ती प्रांत नाही, ऐसी कोण जे काय तेथे चिलायचे. प्रवृत्ती निराळी नाही, प्रवृत्ती नाही. कारण का? निवृत्ती नाही. प्रवृत्ती असेल तर निवृत्ती, प्रवृत्ती निवृत्तीची आठवणिया भाग उतरले चांग रसायन. प्रवृत्ती म्हणजे संसार, निवृत्ती म्हणजे परमार्थ, असे 2 शब्दाचे अर्थ आहेत. प्रवृत्त होणं, कोणत्याही कर्माकडे प्रवृत्त होणं, प्रवृत्ती. बरं का? परिच्छिन्न कर्माकडे प्रवृत्त होणं, प्रवृत्ती. निवृत्ती, त्याच्यातून अंग काढून घेणं, निवृत्ती. काय हो, सध्या अगदी बाहेर अगदी टंगडीवर टंगडी टाकून टीव्ही बघत बसता यमुताई. आता काय बघा, हे नवीन फॅशनची पोरं आली, त्यांचे ते चाव चाव, कोणाचं काय, आम्हाला काय करता येते, आपली आमटीन भाकरीन भाजी. तेव्हा आमच्या सुनबाईंनी सांगितलंय, तुम्हाला नवीन काही येत नाही, टीव्ही बघत बसा, म्हणून निवांत बसते, निवृत्त. आणि पुन्हा आमच्या सुनीने आम्हाला सांगितलंय, तुम्ही जिथे बसता तिथे आणून देऊ. आणखीन काय पाहिजे? माझं बोलणं कळलं का? काय आमच्या काळी ते हे नव्हतं हो, काय ते दुधाचं केलेलं ते काय, अरे पनीर. पनीर खातो की नाही कधी? मला आवडतच नाही ते. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, म्हणजे पुढच्या पिढीला सगळ्यांना आवडतं पनीर. पनीर म्हणजे काय? नासकं दूध. धन्य आहे माणसांची.
पूर्वी नासलेलं दूध बायका टाकून द्यायच्या, आता काय करतात ते बांधून ठेवतात आणि त्याचं घट्ट झालेलं पुन्हा थापून थापून घट्ट करतात, बर्फात ठेवतात, त्याच्या वडे पाडतात आणि पनीर व्हेरी सॉफ्ट. कशाचं बोडक्याचं सॉफ्ट. आता काय सांगू काय मी, आपल्याला खरंच आवडत नाही. मग त्याचं ते काहीतरी कुस्करून करतात, काय ते बुर्जी. बुर्जी मला बुरशी माहिती आहे. म्हणजे जास्ती दिवस ठेवलं की त्याच्यावर जे असं हिरवं हिरवं असं बारीक बारीक लव दिसते की नाही, ती बुरशी. बुरशी, हा. आणि ही बुर्जी, ते असं ठेचायचं, त्याच्यामध्ये फोडणी बिडणी टाकायची, काहीतरी टाकायचं, दगडं मशनं टाकायची, काय असेल ते, आणि म्हणायचं अहो काय बुर्जी, तुम्हाला कळतच नाही. बरं बरं बाबा ठीक आहे, नाही कळत. मी काय म्हटलं, कशा करता, आवड बदलते, सगळ्याची आवड बदला, पण माऊलीची आवड अखंड असू द्या म्हणजे झालं. बाकीचं काय, ही प्रवृत्ती आहे, कळलं का तुम्हाला. हा सगळा खेळ प्रवृत्तीचा आहे, पण प्रवृत्ती नसून निवृत्तीच आहे. मग जशी ती सासू कोपऱ्यात मस्तपैकी बसते, ही सासूही तयार असते, काय पाणी सुद्धा हाताने घेत नाही. करायचं नाही तर कर. मग बाहेर मैत्रिणी म्हटल्यावर काय ग कपाळ माझं, मी चांगलं प्रेमाने बोलायला गेले, वय झालं करू नका, तर ही बया जागची हालतच नाही, फटकल घालून एका ठिकाणी बसते ना, हालतच नाही. काय सगळ्यांना बरं वाटतंय, अमृत अनुभव म्हणजे डोक्यावरून जातो, हा अनुभव आहे रोजचा. काय काय बरं वाटतं. आता म्हटलं कुठून मी तिला सांगितलं, मला सांगते चहा करून आण. आता काय करावं, द्यायल्याशिवाय आपणच कडलं, आता काय करावं, आपलंच नशीब फुटकं. बरोबर आहे, नशीब फुटकं नाही, तोंड फुटकं आहे तुझं. आलं का लक्षात. हा.